नमस्कार मंडळी, कोकणची झूज यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आमच्या दत्तगुरु निवास सोसायटीच्या पूजा संपन्न होत आहे. तरी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला पूजेचं संपूर्ण दर्शन घडवणार आहे. तर माझा चॅनल आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज या ठिकाणी या श्री दत्तगुरु निवास या स्थानामध्ये आज समाज सत्यनारायण यांनी बोलली आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दिक्को दिति नमोस्तुते. फुल तातला फुल शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दिक्को नमोस्तुते. हे तांब्यात बुडवायचं आणि तुमच्यावर आणि भोवताली पाणी शिंपडायचं. टोपी काढून घ्यायचं. ईश्वराय नमः, स्वयंभुवे नमः, आदित्याय नमः, ज्योतिरादित्याय नमः, जगन्नाथाय नमः, जगदादित्याय नमः, धातुरुत्तमाय नमः, अप्रमेयाय नमः, ऋषिकेशाय नमः, सावधानवे नमः, भूतादये नमः, देवव्ययाय नमः, संभवाय नमः, भावनाय नमः, भरतरे नमः, पवित्राय नमः, मंगलाय पवित्राय नमः, मंगलाय परत्मे नमः, ईशानाय नमः, प्राणदाय नमः, प्राणजाय नमः, अधांताय नमः, हिरण्यगर्भाय नमः, सुतपते नमः, ईश्वराय नमः, विक्रमिणे नमः, सत्यनारायण सांगा परिवार नमः.
श्री माधवाय नमः श्री गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः हे पाणी सगळं ओतून टाका पाणी ते ओतून टाका पळी पाणी थोडंसं भरून घ्या समोर तुळस मेन दरवाजा आपला समोर ते कुंडी तुळस तर नाही ते तुळशीत नाही ते घालायचं हां ते झाडाचं सांगा झाडात घालून सांगू समोर समोर माड आहे ना तिकडे घालून सांगून यायचं तुमचं पाणी तो ह्या झाडा इथे त्याला स्वच्छता लाकडे विकून नेहमी मिळाले आनंदाने आपली खरेदी केली साखर वाचा पाणी वस्तू घेतला आणि आपल्या घरी गेला व आपल्या बांधवांसह निमंत्रण करून करता झाला आणि पूर्णप्रमाणे संपन्न पुत्रवंत झाला आणि इहलोकी सुखी होऊन नंतर मुलीला म्हणजे अशाप्रमाणे त्यामध्ये त्याला आपल्याला सुख कशाला करता संन्यासाने शाप दिला असावा तो काही ठोका नाही आपण जाऊया आपल्या मनात वचने कोणतो साधवाणी जास्त प्रयत्न केला पंचारतियो
करीती पुराण श्रवण परिमळ द्रव्या सहित पुष्पमाळा अर्पून दूतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण प्रसन्न तू नारायण जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा शतानंद विद्रे पूर्वी व्रत हे आचरिले नरेंद्र गवळुनी अंती त्याते मोक्ष पदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळा सुख झाले भावाचे पूजिता भावाचे पूजिता सर्व इच्छित लाभले सर्व इच्छित लाभले जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा साधू वैश्य संततीसाठी तुझला पाठियले इच्छित पुरता मदांध होऊन व्रतना आचरिले त्या पापाने संकट पडूनी दुःखही भोगिले सुखी होऊन आचरिता सुखी होऊन आचरिता व्रत त्या तुवाची उद्धरिले व्रत त्या तुवाची उद्धरिले जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा प्रसाद विसरून पतिने तिला कलावती गेली शोभ तुझा होता चितयाची नौका बुडाली अंगध्वजरायाची या परी दुःख स्थिती आली मृतवाचा शतपुत्रांची मृतवाचा शतपुत्रांची सत्वर करणी परिसली सत्वर करणी परिसली जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा पुनरपि पूजुनी प्रसाद ग्रहण करता तत्क्षणी पतीची नौका तरली जेके कलावती नयनी अंगध्वजरायासी पुत्र भेटती येऊनी ऐसा अंत संकटी ऐसा भक्त संकटी आवसी तू चक्रपाणी आवसी तू चक्रपाणी जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्य नारायणाची कथा ही ऐक सत्य नारायणाची कथा ही ऐक सत्य नारायणाची कथा कुलका मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे अचरावे मनोइच्छित फळ मागावे
श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्या सुरूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान वापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजाना केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडूनी द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली
ठिकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास